आटपाडी नगरपंचायत निवडणुकीतील प्रचाराचे अवघे 4 दिवस उरले असून प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. उमेदवारांना चिन्ह वाटप झाल्यानंतर पहिल्याच दिवशी सर्व गटाकडून मतदाराशी प्रत्यक्ष संपर्क मोहीम वेगाने राबवली जात आहे. प्रभाग क्रमांक 10 मध्ये तीर्थविकास आघाडीच्या उमेदवार प्रीती हजारे यांनी आज घराघरात जाऊन मतदाराशी संवाद साधला आणि आपल्या विकासनिष्ठ भूमिकेची माहिती दिली. प्रभाग क्रमांक 10 मध्ये आज सकाळपासूनच उत्साहाचे वातावरण दिसून आले. हातात पक्षांचे चिन्ह सोबत कार्यकर्त्यांचा मोठा उत्साह. उमेदवार प्रीती हजारे प्रत्येक घरात जाऊन मतदारांना भेटत होत्या. महिला सक्षमीकरणावर भर देणारी त्यांची भूमिका आज मतदारांमध्ये विशेष चर्चेत होती. प्रीती हजारे म्हणाल्या, माझी उमेदवारी ही महिला सक्षमीकरणासाठी आहे. आठवड्यातून 3 वेळा येणाऱ्या पाण्यामुळे महिलांना सहन करावा लागणारा त्रास कमी करणे हे माझे प्रमुख ध्येय आहे. प्रभागातील प्रत्येक कुटुंबाचा प्रश्न माझा स्वतःचा प्रश्न मानून मी काम करणार आहे. खूप चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद मिळतो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे महिलांची सुरक्षितता. ती जर आम्ही काम करणार चांगलं, पाण्याची स्वच्छ पाणी, आणखी काही आणि पाणी महत्वाचं म्हणजे आता वेळ पाण्याची एक निश्चित करणार. ती पहाटे सोडतात कधी दुपारी सोडतात. ती कसं आहे, बायका कामाला जातात त्यांना वेळ मिळत नाही. त्यांच्या कामाचं नुकसान न होण्यासाठी एक टायमिंगला पाण्याचं हे करणार. आता किती दिवसात पाणी येते? पाणी तसं आता 3-4 दिवशी येतं. पण असं रोज पाणी येईल असं नियोजन आहे आपलं? हा, रोज पाणी आणि स्वच्छ मुबलक पाणी आणि महिलांची सुरक्षा. महिलांची सुरक्षितता. आणखी काही महिलांना उद्योग, ज्या महिला घरी बसून असतात त्यांच्यासाठी काहीतरी कला कौशल्य केंद्र, त्याची आम्ही घेणार. प्रीती हजारे यांच्यासोबत उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनीही प्रभागातील लोकांचा गेल्या 10 वर्षाचा असंतोष समोर आणला. पाणी पुरवठा, मूलभूत सुविधा आणि दैनिक अडचणी यामुळे जनतेला भेडसावणाऱ्या समस्यांना आता पूर्णविराम देण्यासाठीच ही उमेदवारी असल्याचं त्यांनी सांगितलं. एक तर ही उमेदवारी जनतेनं आम्हाला करायला लावलेली आहे, कारण इथं मागच्या 10 ते 15 वर्षात कुठलंही विकास काम झालेलं नाही. जिथं बघल तिथं खेळच झाला आहे, खेळच मांडला आहे सगळ्यांनी. रस्त्याची कामं नाहीत केलेत, तिथं डबरी पाडून ठेवली आहेत, गटार स्वच्छता नाहीत, पाणी स्वच्छ मुबलक मिळत नाही. ह्यासाठी आम्ही ही जनतेनं आम्हाला उभं केलेलं आहे. विजन म्हणजे आमचं विजन असं आहे, एकतर आरोग्य सगळ्या लोकांचं व्यवस्थित राहिलं पाहिजे. त्यासाठी ज्या काही सुविधा कराव्या लागतील त्या आम्ही स्वतः उभं राहून करून घेणार. रस्ता व्यवस्थित करणार, गटारी बंदिस्त गटारी करणार, स्वच्छ पाणी देणार, प्रत्येक चौकात CCTV लावण्याचा आमचा मानस आहे. मी याच्यावरून सुरक्षेचा, प्रत्येक नागरिकाची सुरक्षितची काळजी घेतली जाते. प्रचार करतोय. ह्या वार्डामध्ये कसं, वार्ड क्रमांक 10 जे आहे त्या 10 मध्ये सगळ्यात जास्त भारताते पाटील यांचं वर्चस्व आहे, कारण तिथं भारतात्यांच्या अंडर इथं बरेच कामं होतात. त्याच्यानंतर सौरभ ह्याचं पण ह्या वार्डामध्ये काम आहे, आणि सौरभ याच्या अंडर आता प्रीतीताई हजारे यांची उमेदवारी इथं दाखल केलेली आहे. तरी लोकांचा बऱ्यापैकी प्रतिसाद मिळतो यांना, आणि 100% प्रीतीताई ही आणि सौरभ भैया 100% निवडून येतील. घराघरातून मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद, महिलांचा वाढता सहभाग आणि युवा कार्यकर्त्यांचा जोश हे सगळं या प्रभागात सकारात्मक बदलाच्या दिशेने संकेत देत असल्याचं चित्र आज पाहायला मिळालं. प्रभाग क्रमांक 10 मध्ये तीर्थविकास आघाडीची प्रचार यात्रा अशाच प्रकारे उत्साहात सुरू असून पुढील काही दिवसात प्रचार आणखी वेग घेणार असल्याचे संकेत दिसत आहेत. आटपाडी नगरपंचायत निवडणुकीतील घडामोडीवर आमची नजर राहणार आहे.